नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। ठीक आहे मित्रांनो, आपली राज्यघटनेची सिरीज चालू आहे आणि राज्यघटनेचे जवळपास आपले मित्रांनो 8 लेक्चर्स होतील। आज हा आपला 7वा दिवस आणि हे आजचा आपला 7वा भाग राज्यघटनेसाठीचा आणि उद्या येणारा जो भाग असेल तो आपला असेल 8वा आणि तो राज्यघटनेचा असेल 8वा भाग। याच्या व्यतिरिक्त माझ्या मते तरी 90% प्रश्न तुमच्या या 8 भागात मी जेवढं करून दिले या प्रश्नांव्यतिरिक्त अजून ज्या गोष्टी रिलेट करून दिलेल्या आहेत, जर तुम्ही व्यवस्थितपणे त्याच्या नोट्स बनवल्या असतील तर माझी एवढी गॅरंटी आहे की 90% भाग तुमचा पॉलिटीचा पोलीस भरतीसाठी व्यवस्थित आहे का। 90% भाग आपला राज्यघटनेचा पोलीस भरतीसाठी कव्हर झालाय म्हणून असं समजून चाला। फक्त काय करायचं, एकदाच तुमचं राज्यघटना झालं की त्याच्यानंतर परत 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 रिवाइज करायचं, नाही उमजला तो व्हिडिओ ओपन करायचा, लगेच पाहायचा। अजून 3 महिने तरी हे व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वांसाठी अवेलेबल आहेच, म्हणून 3 महिने म्हणजे काय 90 दिवसामध्ये जेवढं तुम्हाला घ्यायचं तेवढं घेऊन घ्या। कारण मी तुम्हाला गॅरंटी देतो की ह्या 8 व्हिडिओच्या बाहेर 90% तरी गॅरंटी की कोणता प्रश्न येणार नाही। का छाती ठोकून सांगतो एवढं, कारण मी ज्या माझ्या स्वतःच्या नोट्स तयार केल्या आहेत त्याच्यातलं आणि हे सर्व आपण घेतो ते म्हणजे PYQs आणि तुम्ही प्रिव्हियस इयर मध्येच बघताय कितीतरी प्रश्न रिपीट सेम एकाच टॉपिक भोवती फिरताय बस तेच आपल्याला फ्लो करायचा आहे। एकदम भारूड भरती करून ठेवायची नाहीये, जेवढं येतं तेवढं पिकअप करायचं, जे देत नाही त्याला सोडून द्यायचं। म्हणून मी जास्त तुम्हाला कचराही देत नाही प्रति उदाहरणात की एवढं 100 प्रश्न एका तयार होत नाही। एका ठिकाणी 2 ते 3 गोष्टी रिलेट आपल्याला करायच्या, पुढे चालायचं। 1-2 गोष्टी रिलेट करायच्या आहे, पुढे चालायचं। या 2 गोष्टी जर तुम्हाला करता आल्या तर मित्रांनो 100% तुमचं पॉलिटी म्हणजे व्यवस्थित मार्क येतील, म्हणजे येतील याची गॅरंटी माझी। तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तसेच आपला सेकंड लास्ट हा व्हिडिओ असेल आणि पूर्ण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मग आजचं आपलं न्यायालय म्हणजेच काय सर्वोच्च न्यायालय तसे उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय या 3 गोष्टींबद्दल समजून येईल। त्याच नंतर आपले आज आहेत आयोग काही महत्त्वाचे, जसं की तुमचा निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग, जसे राज्यसेवा आयोग सुद्धा असतात ते तुम्हाला पाहायला भेटतील। तर ठीक आहे मित्रांनो, आजचा आपला हा पहिला प्रश्न बघू आपण। दिवस 7वा, डे 7 ऑफ 90 डेज हार्ड चॅलेंज। तर आजचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय बद्दल आधी माहिती बघू बरं। सुरुवातीचे काही प्रश्न असतील मित्रांनो ज्याच्यावर मी सर्वात जास्त थोडं डिसिजन करेल, कारण काय याच्यावर तुमचं एकदाच मी ओढून घेतलं, पूर्ण थेरी समजावून सांगितली की पुढचे प्रश्न आपण फटाफट करायला तयार असू। ठीक आहे, प्रश्न काय आहे की मुंबई शहरातील जे उच्च न्यायालय आपलं मुंबईचं, ठीक आहे, त्याचे खंडपीठ का नाही। ठीक आहे, कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही असं विचारलेलं आहे। पहिली गोष्ट तर हा प्रश्न रटून ठेवायचा, पण रटून कसा ठेवायचा आधी समजून घ्यायचा आणि नंतर मग त्याला आपल्या मनात ठेवायचा। पहिली गोष्ट जर आपल्याला माहिती पाहिजे की खंडपीठ म्हणजे काय। खंडपीठ पासून काय करू आपण, हिस्ट्री पासून घेऊ। सर्वात आधी काय झालं माहिती आहे मित्रांनो, 1774 मध्ये कोलकाता येथे, कुठे कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली। काय, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली। मग त्यानंतर कालांतराने काय झालं, 26 जानेवारी 1950 ला, कधी 26 जानेवारी 1950 ला हे जे आपलं हायकोर्ट होतं याला कुठून, कोलकात्यावरून दिल्लीला नेलं। कुठे, कोलकात्यावरून दिल्लीला याला नेलं आणि या ठिकाणी मग आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्वातंत्र्यानंतरच्या सर्वोच्च न्यायालयाची काय झाली स्थापना। स्वातंत्र्यानंतरच्या सर्वोच्च न्यायालयाची काय झाली स्थापना झाली या ठिकाणी। ठीक आहे, म्हणजे काय झालं, सर्वात पहिल्यांदा 1774 मध्ये जेव्हा इंग्रजांचं आपल्यावर शासन चालू होतं त्यावेळेस 1774 मध्ये कोलकात्याला सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आणि कालांतराने 26 जानेवारी 1950 ला हेच सर्वोच्च न्यायालय दिल्लीतला परस्त केलं गेलं आणि त्या ठिकाणी त्याचं काय मग स्वातंत्र्य भेटल्यानंतरच आपलं सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं। ठीक आहे, मग त्याच्यानंतर परत काय झालं की एकटा सर्वोच्च न्यायालय पूर्ण सरकार पाहू शकत नाही 1774 नंतर, म्हणून त्यांनी काय केलं 1862 मध्ये काय केलं, 1862 मध्ये तीन उच्च न्यायालयांची काय केली मग स्थापना, उच्च न्यायालयांची स्थापना केली। काय केली, स्थापना। ठीक आहे, कारण स्थापना काय केली या 3 लोकांची, कारण एकटं सर्वोच्च न्यायालय होतं त्याच्यामध्ये ते आपलं बंगाल, मद्रास आणि बॉम्बे हे 3 स्थान होते। या सर्वांच्या केसेस त्या एका ठिकाणी संवाद थोडं कठीण जात होतं, म्हणून त्यांनी काय केलं मग 3 उच्च न्यायालयांची स्थापना केली।
असं केलेलं असो नसो आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं म्हणून एक गोष्ट बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये करायचं. काय बघायचं, इंग्रज भारतात होते. इंग्रजांनी 3 महत्वाचे घटक सांभाळले. कोणतं? सर्वात पहिलं तर होतं बंगाल. काय होतं? बंगाल. दुसरा भाग कोणता होता आपला? सर्वात पहिलं काय होतं आपलं? बंगाल. त्यानंतर होतं मद्रास. तुम्हाला माहिती सर्वात जास्त शासन कोणत्या कोणत्या ठिकाणी त्यांचे हायलाइटेड एरिया होते आपलं इंग्रजांचे? बंगाल, मद्रास आणि त्यानंतर काय होतं मग आपलं? बॉम्बे. काय होतं? बॉम्बे. ठीक आहे, या ठिकाणी होतं आपलं बॉम्बे. हे 3 हायलाइटेड एरिया होते आणि या ठिकाणच्या मग वेगवेगळ्या केस सांभाळण्यासाठी काय केलं? इंग्रजांनी या 3 ठिकाणी काय केलं? उच्च न्यायालयाची स्थापना केली. कशाची? उच्च न्यायालयाची स्थापना कुठे कुठे केली मग? बंगाल, मद्रास आणि बॉम्बे. कोणकोणत्या ठिकाणी केली मग? बंगाल, मद्रास आणि बॉम्बे. कधी केली स्थापना? 1962 ला. कधी केली स्थापना? 1962 ला. एवढं हे लिहून घेतलं, त्याच्यानंतर पुढचं स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं असतं आणि नंतर लिहित बसा. ठीक आहे, याच्यानंतर काय मग आता मुंबईला आपल्या याची स्थापना झाली. कशाची? उच्च न्यायालयाची स्थापना कुठे झाली? मग समजा मुंबई म्हणजे आधीच गाव होतं आपलं बॉम्बे. काय होतं? बॉम्बे. ठीक आहे, या ठिकाणी स्थापना झाली. याच्यानंतर या ठिकाणी एकट्या मुंबईमध्ये केसेस सांभाळणं थोडं अवघड झालं. समजा काय नाही, फक्त स्टोरी बनवायची, तर हो ना हो आपल्याला काही घेणं देणं नाही. समजा फक्त काय करायचं, मुंबईला उच्च न्यायालय बनलं, मग त्या ठिकाणी केसेस सांभाळणं थोडं काय झालं? कठीण झालं. मग याचे त्यांनी काय केले? खंड पाडले. म्हणजे याला काय म्हणलं गेलं मग? खंडपीठ. काय म्हणलं गेलं? खंडपीठ. मग हे खंडपीठ जे होतं ते 3 ठिकाणी पाडलं गेलं. किती ठिकाणी? 3 ठिकाणी 3 खंडपीठ तयार झाले. कशाचे? मुंबई उच्च न्यायालयाचे. सर्वात आधी कुठे झालं आपलं? पणजी, गोवा. कुठे? पणजी, गोवा. दुसरं नागपूर. दुसरं कुठे? नागपूर. आणि तिसरं कुठे झालं? छत्रपती संभाजीनगर. कुठे झालं? छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, यावर तुमचे बरेचसे प्रश्न येतील म्हणजे येतील मित्रांनो. हाच एकटा प्रश्न किती ना किती वेळेस फक्त फिरवून फारवून विचारला गेलाय. खालीलपैकी कोणतं खंडपीठ आहे आणि खालीलपैकी कोणतं खंडपीठ नाही. फक्त हे 3 लोकांचे नाव. याच्यामध्ये कन्फ्युजन कसं होतं मुलांचं? पुणे, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर पुणे दिलेलं असतं आणि पोरांना वाटतं की छत्रपती संभाजीनगरला काय खंडपीठ नसेल आणि पुण्याला खंडपीठ असेल. बस याच्यावर कन्फ्युजन करून घेऊ नका, अन्यथा तुमचा प्रश्न वाया जाईल. म्हणून कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पणजीमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आहे. मग कुठे नाहीये? पुण्यामध्ये आपलं खंडपीठ नाही. खंडपीठ म्हणजे काय? उपब्रांच एखाद्या गोष्टीची काय म्हणू शकतो आपण? त्याच्या जे ब्रांचेस आहे, मेन ब्रांच आहे तुमचे उच्च न्यायालय, त्याच्या बेसिक किंवा सब ब्रांच कोणत्या कोणत्या? मग पणजी, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. आणि पणजी काय तुमची? गोवाची राजधानी. काय? गोवाची राजधानी आहे. काय आपली? पणजी ही आपली गोवा या राज्याची काय? राजधानी आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते? अपिलांचे नाही तर अपिलीचे. अपील म्हणजे काय? या प्रश्नाचं म्हणणं काय ते समजायला पाहिजे. अपिलींचे, अंतिम अपिलीचे. अंतिम अपिलीचे कुठले? देशातले. देशातील अंतिम अपिलीचे म्हणजे असे तुम्हाला विचारलंय की असं न्यायालय कोणते की ज्या ठिकाणी तुम्ही शेवटचा जो पर्याय तुमच्यासाठी घे त्याच्या पुढे तुम्ही जाऊच शकत नाही. मग शेवटचं अपील करणे म्हणजे काय? आपली जी एखादी केस असते त्या ठिकाणी लढणे म्हणजे काय? ते अपील करणे एकंदरीत असं समजून घ्या. ठीक आहे, मग अपिलाची शेवटचं न्यायालय कोणते? मग आपलं तुम्हाला माहिती सर्वात आधी येतं कनिष्ठ न्यायालय. जर तालुक्यावर असाल तर दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय, बरोबर. त्यानंतर कनिष्ठ न्यायालय, नंतर उच्च न्यायालय, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय. काय येतं? सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2च्या कलमा पाठ पाहिजे. सर्वोच्च न्यायालय किती मध्ये? 124. किती मध्ये? कलम 124. आणि उच्च न्यायालय कशात? आपलं कलम 214. कशात? कलम 214. ठीक आहे, उच्च न्यायालय कलम 214 आणि सर्वोच्च न्यायालय आपलं कलम 124. फक्त काय करायचंय? हा 1-2 पुढे आणायचं, 1 मागे जाऊ द्यायचं. बस झालं तुमचं काय? मग उच्च न्यायालय पाठ झालं म्हणून समजा. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि अपिलेचे अंतिम न्यायालय कोणते? मग आपलं तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय. कोणतं न्यायालय? आपलं सर्वोच्च न्यायालय. हे काय आपलं? मग अपिलीचे अंतिम न्यायालय आहे.
पुढचा प्रश्न एक कलम लक्षात ठेवायचा यांच्या. भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतं? काय विचारलेलं आहे? भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतं? तुम्हाला सर्वांना माहिती शपथ देण्याचं काम कोण करतील? त्यांना राष्ट्रपती. पण राष्ट्रपतीला शपथ देण्याचं काम कोण करतं? परत सरन्यायाधीश. हे दोघे एकमेकांना शपथ देतात. राष्ट्रपती कोणाला देतात? सरन्यायाधीशांना. ठीक आहे, सरन्यायाधीशांना. आणि सरन्यायाधीश कोणाला शपथ देतात? मग राष्ट्रपतींना शपथ देतात. ठीक आहे, विरोधी पक्ष नेत्याचा स्वतःमध्ये शपथ घेतली तर दुसऱ्याची काय देणार? ठीक आहे, त्यानंतर राज्यपाल शपथ कशाची घेतो? विरोधी पक्षाचा जर निवडून आलेला असला तर खासदार या पदाची, किंवा मंत्रीपद जर त्याला भेटलं तर मंत्रीपदाची तो. पण विरोधी पक्ष नेत्याला कोणतं मंत्रीपद भेटणार आहे असं एवढे इमानदार नाही आपल्याकडे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची कोणती शपथ नसते. पंतप्रधान कशाची शपथ घेतो? मंत्री पदाची शपथ घेतो. पंतप्रधान पदाची स्वतःची काही वेगळी शपथ नसते, कारण पंतप्रधान हा स्वतः काय असतो? एक मंत्री असतो. मंत्री म्हणजे खासदार असतो. काय असतो? ते एक खासदार. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्यपाल. राज्यपाल यांना कोण देत रे? उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश. कोण देतं? उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश काय करतात? राज्यपालांना राज्यपालांना शपथ देण्याचं काम कोण करतं? उच्च न्यायालय. राज्यपाल शपथ कोणत्या कलमनुसार घेतात? मग कलम 159. राष्ट्रपती कोणत्या कलमनुसार शपथ घेतात रे? कलम 60. उपराष्ट्रपती कोणत्या कलमनुसार घेतात? मग कलम 69. शपथ घेण्याची कलम काय रिवाइज करून घ्यायचं इथं. उपराष्ट्रपती कलम 159, राष्ट्रपती कलम 60 आणि उपराष्ट्रपती कलम 69. राष्ट्रपतीचा महाभियोग काय? महाभियोग कोणत्या कलमनुसार होतो? कलम 61. जसं जसं मी बोलतोय तसं तसं तुमचं हे रिवाइज व्हायला पाहिजे, कारण काय आधीपासून आपण हेच करत येतो. आता ऑलरेडी हे आपलं झालंय, म्हणून जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला आता रिलेट करता आल्या पाहिजे यांच्याबद्दल. ठीक आहे, पुढचा प्रश्न. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे? जर त्यांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे? हे पहा, तुम्हाला एक गोष्ट लिहून देतात. काय? सर्वोच्च न्यायालय, त्याच्यानंतर उच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. आता याच्यात काय लक्षात ठेवायचं? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. कोण करतात? राष्ट्रपती. पण कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? नियुक्ती कोण करतील? मग राज्यपाल. कोण करतील? राज्यपाल. एवढं लक्षात ठेवायचंय, बाकी काही तुम्हाला नडणार नाही. राज्यपाल एवढं जरी लक्षात असलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी माझी. कनिष्ठ नियुक्ती कोण करता? मग तुमचे राज्यपाल करत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. परत यांच्याबद्दल काय माझे अटॉर्नी जनरल वगैरे काही विचारणार नाही तुम्हाला. कलम 76 मध्ये पाठ करून घ्यायचं, वाटलंच तर जास्त विचारलं की इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रपती बद्दल 60, 61, राज्यपाल बद्दल 153 आणि 159 काही या कलमा पाहून घ्यायचा एकदा. ठीक आहे, आणि सरन्यायाधीश काय असतो आपला? सर्वोच्च कोर्टाचा, सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष किंवा सर्वोच्च न्यायालयाचा मेन माणूस जो असतो तो कोण असतो? मग आपले सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयात टोटल किती लोक असतात रे? सर्वोच्च न्यायालयात टोटल असतात 34. कोण पकडून? म्हणजे तसे तर 33 जजेस अधिक एक कोण असतो? सरन्यायाधीश. कोण असतो? अधिक एक सरन्यायाधीश. म्हणून टोटल लोक किती झाले यांचे? 34. किती झाले? 34. आणि मुंबई उच्च न्यायालयात किती लोक आहे? मग 74 अधिक 1 म्हणजेच किती झाले? हे 75. किती झाले? 74 अधिक 1 म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयात किती लोक झाले? आपले 75 लोक झाले. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? काय विचारले आपल्याला? धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर सर्वांना माहिती पाहिजे कितवे? 50वे आहेत. तुम्हाला हा प्रश्न आता येणार नाही, विचारतील की
भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? सरन्यायाधीश कोण आहेत? तर 51वे सरन्यायाधीश कोण आहे? मग न्यायमूर्ती संजीव खन्ना. कोण आहे? न्यायमूर्ती संजीव खन्ना. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं वरचं. हे तर महत्वाचं आहेच की डी.वाय. चंद्रचूड हे आपले 50वे सरन्यायाधीश होते, पण आता सध्याचे कोण आपले? डी.वाय. चंद्रचूड हे आपले 50वे होते आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना हे काय आपले 51वे सरन्यायाधीश कशाचे? भारताचे आहेत. हे तुमचं आता जास्त IMP आहे येणाऱ्या परीक्षांमध्ये. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कार्यकाळाची वेळ. कार्यकाळाची, ठीक आहे, पाहू. प्रश्न काही पण असो आपल्याला उत्तर शोधायचंच आहे. ठीक आहे, कार्यकाळ किती वर्षांचा असतो विचारलं असेल. ठीक आहे, सर्वोच्च आहे तर आपण सर्वोच्च आणि उच्च दोन्हींचं पाहू. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे लोक काम करतात त्यांचं एक तर 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्ष. किती वयाचे? 65. हे IMP. आणि उच्च न्यायालयात जर असेल तर किती आहे? 6 वर्षे आणि वयाची 62 वर्ष. किती वयाची? 62 वर्षापर्यंत ते कार्यकाळ असतात. तर मग आपल्याला काय विचारलंय? सर्वोच्च न्यायालयातील तर किती येतील? मग आपले 65 वर्ष येतील. 70 कुणालाच नाही. हे दोनच लक्षात ठेवा. रिकामं बिना कामचं भारूड भरती खूप आहे पुस्तकात सुद्धा. जास्त पाठ करत बसू नका, एवढं येत नाही. पहिली गोष्ट तर आपले पाठांतराचे वांदे आहेत आणि आधीच आपण पाठांतर जास्त करायला लागलो तर ते आपल्या लक्षात राहत नाही. जेवढं होतंय व्हिडिओ मार्फत तेवढं पाठांतर करून घ्या आधी, मग त्याच्यानंतर जे काय उरलं ते तुम्ही पुस्तकातून करा. कारण काय? थेंबे थेंबे तडे साचे. शेवटी आपल्याला एवढंच करायचंय. थेंबे थेंबे तडे साचवायचे, तेव्हा कुठे जाऊन आपला एखादा डोंगर बनेल आणि ते डोंगर बनल्यानंतर थोडा भाग त्याच्यात तुमचा पेपरात येईल आणि त्या पेपरामध्ये तुम्हाला मग उत्तर काढता आले पाहिजे. हे महत्वाचे आपलं धंदा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. जर याच्याच जागी जर उच्च न्यायालय असतं तर काय उत्तर आलं असतं आपलं? मग 62 वर्ष. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? परत पहा, याच्या ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. सर्वोच्च, उच्च यांची नेमणूक कोण करतं? तुमचे राष्ट्रपती. कोण करतं? राष्ट्रपती. आणि तुम्ही जर म्हणलं तर कनिष्ठ, कनिष्ठ मधील न्यायालयांची नेमणूक कोण करतं? मग तुमचे राज्यपाल. कोण करतात? राज्यपाल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयात दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? ही कलम जे प्रश्न विचारलेला हा तुरळक प्रश्न, कधी नवत येणारा प्रश्न. या प्रकारचा ऑड प्रश्न पेपरात शक्यतोवर विचारला जात नाही, पण कधी मध्ये ते पेपर थोडा टफ करण्यासाठी किंवा वेगळं काही आणण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. म्हणून डायरेक्टली याचं उत्तर लक्षात ठेवायचं काय? कलम 141. काय लक्षात ठेवाल की कलम 141 नुसार देशातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेले, म्हणजे काय, देशातील सर्व न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात. म्हणजे मोठ्या भाऊने जो निर्णय घेतला तो लहान्या भाऊला कोणत्याही हालतमध्ये बंधनकारक राहील, म्हणजे राहील. अशी कोणती कलम म्हणते? मग आपली कलम 141. कोणती कलम म्हणते? मग कलम 141. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे? काय? नियुक्ती आणि बदली करण्याची काय तुमची प्रक्रिया आहे. त्याच्यात काय ते? मग कॉलेजियम प्रणाली. आता कॉलेजियम काय असतं माहितीये? एखादं कॉलेजियम असतं, 4 ते 5 जजेस असतात, पण सध्या तरी त्याचे 4च जजेस बद्दल म्हणले गेले. कॉलेजियम म्हणजे काय? जे न्यायालयामध्ये सर्वोच्च, म्हणजे जास्त ज्यांना एक्सपिरियन्स असेल 4 लोक, त्यांच्याशी डिस्कस केल्या जाते कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही. आणि त्या जे प्रक्रिया आहे ते कॉलेजियम मध्ये जे लोक असतात तीच कोणती प्रणाली? मग आपली कॉलेजियम प्रणाली म्हणतात, की कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं. याच्या जास्त डिटेल मध्ये जाऊ नका की कोणाचा निर्बंध, कोणी 4 लोकांना हो म्हणल्यानंतर त्यांना ठेवायचं किंवा नाही, एवढं डीप मध्ये जायची गरज नाहीये. आपल्याला पोलीस शिपाई बनायचंय. हा, भले कंबाईनचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पूर्णचं पूर्ण पुस्तक वाचावं लागणार असेल. ठीक आहे, म्हणून याच्यावर जास्त भरोसा ठेवायचा कॉलेज म्हणजे नाही. ठीक आहे, कोणती प्रणाली? आपली कॉलेजियम प्रणाली आहे. कॉलेजियम प्रणाली कशासाठी वापरली जाते? फक्त एवढं लक्षात घ्या की नवीन न्यायाधीशांची नियुक्ती किंवा असलेल्या न्यायाधीशांची
निवृत्ती, नियुक्ती आणि बदली किंवा बदलीसाठी हा एका उच्च न्यायालयातील जजेसला दुसऱ्या उच्च न्यायालयात पाठवणे म्हणजे त्यांची बदली करणे किंवा एखाद्या उच्च न्यायालयातील त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये या सर्व गोष्टींनाच जे निर्णायक कमिटी असते किंवा जी निर्णय घेणारी प्रणाली कशी प्रणाली वापरतो आपण मग कॉलेजियम प्रणाली वापरतो. उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? सर्वात आधी हाच प्रश्न झाला. 3 ठिकाणी आहे. कोणकोणत्या ठिकाणी आहे? नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी. ठाणेला आहे का? मग नाही. ठाणे पेपरचा प्रश्न असेल 100% असं वाटतं मला. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? किती दाला किती दानी? सर्वोच्च उच्च राष्ट्रपती आणि कनिष्ठ आलं तर मग राज्यपाल. कनिष्ठ आलं तर मग काय? राज्यपाल. आणि सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमनुसार आहे? कलम 124. आणि तुमचं उच्च न्यायालय कशानुसार आहे? कलम 214. मधातले 2 पुढे घेऊन घ्या, बाहेरचा 1 मधात जाऊ द्या. कलम 214 उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आपलं 124. उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? मग नागपूर, नाशिक, ठाणे आणि पुणेला आहे का? नाही. कुठे? फक्त नागपूरला. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी कोणत्या उच्च न्यायालयामध्ये त्याचे निर्णय घेतले जातात? मग आपण ते बघू आता कुठे त्याचे निर्णय घेतले जातात. मग या ठिकाणी अंदमान व निकोबार तुम्हाला ऑलरेडी सांगतो जसं की आपला भारत आहे, ठीक आहे, ही बॉर्डर आहे. या ठिकाणी काय आपले अंदमान व निकोबार आहे. या ठिकाणी आपले लक्षद्वीप आयलंड, ठीक आहे. लक्षद्वीप कोणाच्या जवळ आहे? तर केरळच्या. म्हणून केरळचे जे कोची, ठीक आहे, जे कोची तुमचं हायकोर्ट आहे किंवा उच्च न्यायालय त्या ठिकाणी काय होतं तुमचं? केरळ म्हणजे काय? केरळमध्ये लक्षद्वीपचे जे काही मामले येतात ते कुठे येतात? मग आपल्या केरळमध्ये. आणि अंदमान निकोबारचे सर्व मामले कुठे जातात? या ठिकाणी कोलकाता हायकोर्ट मध्ये. कुठे? कोलकाता हायकोर्ट मध्ये. दीव दमन दादर नगर हवेली याचे कारनामे कुठे जातात? सगळे आपल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये. या तिघांचेच पाठ करा, याच्याशिवाय काही जास्त विचारणार नाही. आणि दिल्ली आणि जम्मू काश्मीर, काय? दिल्ली आणि जम्मू काश्मीर या दोघांना स्वातंत्र्य, काय? स्वातंत्र्य सर्व उच्च न्यायालय आहे. काय? स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे. सध्या टोटल किती उच्च न्यायालय रे? 25 उच्च न्यायालय. टोटल किती? 25 उच्च न्यायालय. आणि 25वावं कोणतं तयार झालं? आपलं आंध्र प्रदेशचं. कोणतं तयार झालंय? आंध्र प्रदेशातील जे उच्च न्यायालय ते आता तुमचं शेवटी तयार झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. उत्तर कोणतं तुम्हाला माहितीचे? मग कोलकाता. आणि पॉंडिचेरी कुठे येईल? सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे की पॉंडिचेरी जे तुमचं केंद्रशासित प्रदेश आहे त्याचे सर्व जे मामले कोणत्या हायकोर्टामध्ये दिले जातील. पहिल्यांदा पाहायचं की पॉंडिचेरी तुमच्या कोणत्या राज्यात येतं? 32 करून टाका. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे रे? कोणाला आहे? प्रत्येक ठिकाणी नवीन गोष्ट घडवण्याचा किंवा विधी बनवण्याचा अधिकार पूर्णपणे कोणाला आहे? संसदेला आहे. एकट्या लोकसभेला पण नाहीये. आणि पंतप्रधान आता कोणत्याच हालतमध्ये नाही, कारण पंतप्रधान स्वतः कशाचा हिस्सा आहे? तुमच्या लोकसभेचा. आणि मुख्य न्यायाधीशांना सुद्धा नाहीये. संसद मध्ये कोण कोण येतं? मग आपलं पाहून झालेलं आहे. संसद मध्ये कोण कोण येतं थोडं रिलेट करून घेऊ आपण आता. परत हा व्हिडिओ थोडा लांब होईल का? कारण आपण प्रत्येक गोष्ट रिलेट करून घेऊ. संसद मध्ये कोण येतं? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. काय येईल? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या 3 गोष्टी आपल्या कशामध्ये येतील बरं? संसदमध्ये. राष्ट्रपती कोणत्या कलमनुसार असतात ते तुम्हाला माहिती आहे. 52 नुसार, 53 नुसार त्यांचे सर्व कार्य याच्यानुसार होतात. पण याच्यापेक्षा ही कलम पाठ करण्यापेक्षा 60 शपथ, ठीक आहे, त्याच्यानंतर 61 महाभियोग, काय? महाभियोग. त्याच्यानंतर या 2 गोष्टी राष्ट्रपतींबद्दल आपल्याला माहिती असायला हव्यात. त्यानंतर लोकसभा कलम 81, राज्यसभा कलम 80, ठीक आहे. लोकसभेसाठी वय किती लागतं? 25. किती लागतं? 25. लोकसभाचे कलम 81 नुसार, लोकसभाची कलम 81 नुसार किती जागा होत्या? 552. पण सध्या किती जागा आहे आपल्या? 543. सध्या किती लोकसभेमध्ये जागा आपल्या? 543. त्याच्यानंतर राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आपले उपराष्ट्रपती. कोण असतात? उपराष्ट्रपती.
उपराष्ट्रपती शपथ कोणत्या कलमनुसार घेतात? कलम 69. कोणत्या कलमनुसार घेतात? कलम 69. राज्यसभा कलम 80. कलम 80 नुसार एकूण किती सीट यायचे? 250. त्यापैकी किती लोक राष्ट्रपती निवडले जातात? मग 12 लोक राष्ट्रपती नियुक्ती करतात. किती करतात? नियुक्ती करतात. कोण करतं? राष्ट्रपती. किती लोकांची? 12 लोकांचे. कला, साहित्य, खेळ या सर्व गोष्टींमधून ते करतात नियुक्ती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राज्यसभा हे कोणतं गृह आहे आपलं? स्थायी. कोणतं गृह आहे आपलं? हे स्थायी सभागृह आहे. त्याच्यातल्या मला सांगा, राज्यसभा आपलं कधीही बरखास्त होतं का? तर बरखास्त होत नाही. बरखास्त होतं का कधी? राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही. त्याच्यानंतर याचे सदस्य किती कार्यकाळानंतर जातात रे तुमचे सदस्य? 6 वर्षे. सदस्यांचा कार्यकाळ किती असतो आपल्याला? 6 वर्षाचा असतो. लोकसभेमध्ये किती वर्षाचा असतो? 5 वर्षे. पण जर तुमची काय लागली? आणीबाणी लागली. काय लागली? आणीबाणी लागली तर 1 वर्ष ते वाढवता येतं. काय? 1 वर्ष ते वाढवता येतं. आणि आणीबाणी किती? आपल्या 3 आणीबाणी आहे. कोणकोणत्या आहे? 352 नुसार कोणती आणीबाणी? आपली राष्ट्रीय आणीबाणी. कोणती? राष्ट्रीय. त्यानंतर 356 नुसार कोणती आणीबाणी? आपली राष्ट्रपती राजवट. कोणती आहे? राष्ट्रपती राजवट. आणि 360 नुसार काय आहे? 360 नुसार आपली आर्थिक आणीबाणी. काय आहे? आर्थिक आणीबाणी. 352 जी राष्ट्रीय आणीबाणी किती वेळेस लागलेली आहे? 3 वेळेस. 56 नुसार खूप राज्यांमध्ये लागली, पण पहिल्यांदा कधी लागलेली आहे? पंजाबमध्ये. कुठे लागलेली आहे? पंजाबमध्ये. सर्वात जास्त कुठे लागलेली आहे? मणिपूरमध्ये. सर्वात जास्त कुठे लागलेली आणीबाणी? मणिपूरमध्ये. आणि आर्थिक आणीबाणी आतापर्यंत आपल्या भारतात लागलेली नाही. एक विषय निघाला संसद, तर संसद बद्दल एवढ्या गोष्टी जर तुम्हाला आठवत असतील तर तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे. नसेल आठवत तर मित्रांनो कुठेतरी अभ्यासाची अजून आपल्याला गरज आहे. आणि रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन. आणि रिव्हिजन नाही होत असतील ना, पूर्ण पॉलिटी एका हप्त्यात संपवायची कशी? तर गोरे सरचे क्लास उचलायचे, 7 क्लासमध्ये पॉलिटी खतम. पुढचा विषय काहीच नाही. ठीक आहे. पुढचा विषय पाहू. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? तर मग राष्ट्रपतीस आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस या शब्दाचा अर्थ काय माहितीये? की एखाद्याला जर बंदी बनवलं असेल तर त्याला प्रत्यक्षीकरण. ठीक आहे. यालाच मराठीत काय म्हणतो आपण? बंदी प्रत्यक्षीकरण. हेबियस कॉर्पस कुठे कुठे तुम्हाला मराठीत दिली जाईल, कधी कुठे तुम्हाला इंग्रजीत. यालाच आपण काय म्हणतो? बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर बंदी बनवलेला आहे त्याला समोर आणण्यासाठी कोणती हेबियस कॉर्पस ही रीट वापरली जाते. रीट म्हणजे काय? एखादा प्रकारचा उपाय म्हणून चाला. हा तुमचे जर फंडामेंटल राईट्स कधी तुमचे जर त्याच्यावर अनुमान आले असेल कोणते तुमच्या फंडामेंटल राईटवर, तर आपल्या 5 प्रकारच्या रीट्स असतात. त्या कलम 32 नुसार तुम्हाला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये वापरल्या जातात. सर्वोच्च न्यायालयामध्ये जातो आपण कलम 32 नुसार आणि उच्च न्यायालयात जातो आपण कलम 226 नुसार. ठीक आहे. मग याचं उत्तर काय? खालील न्यायालयाला अधिकार नसतात हे नाहीये. हे तर तुमचं मॅडम असेल. लोकसेवक कायदेशीर कर्तव्य करत नसल्यास को वॉरंट. लोकसेवक अधिकाराबाहेर जाऊन काम करत असल्यास नाही. काय? एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा ठाव ठिकाणा मिळत नसल्यास. आता कधीही तुम्हाला म्हणलं की जय भीम पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर त्या ठिकाणी कोणतं वापरलेलं असतं? रीट हेबियस कॉर्पस. का? कारण ते जे लोक आहेत त्यांना जेलमधून गायब केलेलं असतं, ते काय झालेले असतात? बेपत्ता झालेले असतात. म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात कोणत्या कलमनुसार गेलेला असतात? तो कलम 226 नुसार की आमचा जो माणूस बंदी केलेला आहे त्याला प्रत्यक्ष दाखवा. आणि त्यासाठी कोणती रीट असते? मग आपली हेबियस कॉर्पस किंवा कोणती असते? बंदी प्रत्यक्षीकरण. ठीक आहे. 1961 कायद्यानुसार आता काही ठिकाणी तुम्हाला 1961 दिलं असेल आणि काही ठिकाणी 1962 असेल. ऑप्शन मध्ये कधीही 61 आणि 62 सोबत येणार नाही. कारण हा कायदा आहे तुमचा ब्रिटनमध्ये 61 मध्ये मांडला गेला होता आणि 62 मध्ये त्यांची स्थापना केली गेली होती. म्हणून एवढा त्याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. मग 1961 कायद्यानुसार भारतातील कोणत्या ठिकाणी भारतातील कोणत्या ठिकाणी न्यायालयाची कोणत्या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? ठीक आहे. 61 नुसार कोणत्या ठिकाणी करण्यात आली? मग तुम्हाला माहिती कुठे कुठे? बॉम्बे सर्वात पहिलं आपलं होतं बॉम्बे. बॉम्बे नंतर काय होतं? मद्रास आणि मद्रास नंतर होतं
बंगाल. सर्वात आधी तर बंगाल शोधा कुठे. बंगाल म्हणजेच काय त्याचं आपलं कोलकाता. पुढे गेलं मग कोलकाता, मद्रास आणि मुंबई. फक्त थोडं नाव बदलून दिलेले मित्रांनो, कन्फ्युज होऊ नका. कोणकोणतं आहे मग? मुंबई, मद्रास आणि बॉम्बे. काय काय आहे? मुंबई, मद्रास आणि बॉम्बे. ठीक आहे. बॉम्बे म्हणजेच कोलकाता. एवढं आपल्याला लक्षात पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघता बघता कधी कधी तुमच्या निदर्शनास येत असेल की व्हिडिओ आपला कट करून थोडं पुढे केलेलं असतं. तर मित्रांनो कधी कधी काय होतं की या बोर्डमध्ये ते हँग होतं कधी कधी, तर त्यामुळे थोडा टाइम वाढून जातो. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी कट करतो आणि ते तुमच्या समोर देतो. ठीक आहे. त्याच्यामुळे कधी कधी जर वाटलं की पुढचं काही सरांनी गायब केलं, गायब काही केलेलं नसतं. फक्त काय केलेलं असतं की थोडा कट केलेला असतो व्हिडिओ आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट जॉईन करून दिले असतो. का? कारण बोर्ड हँग होतो कधी कधी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. तर तेवढं समजून घ्या. ठीक आहे. तर आपला पुढचा प्रश्न काय की संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेत आहे किंवा नाही. ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो. न्यायिक पुनरावलोकनाचं एक तत्व आहे. काय? न्यायिक पुनरावलोकनाचे तत्व. काय? न्यायिक पुनरावलोकनाचे तत्व. ही गोष्ट आपण कोणाकडून घेतलेली आहे? अमेरिकाकडून. आता हे नेमकं आहे का ते सांगतो. अमेरिकाकडून. मग आपण अमेरिकेकडून काय घेतलंय? न्यायिक पुनरावलोकनाचे तत्व. तर मग नेमकं न्यायिक पुनरावलोकनाचे तत्व म्हणतं काय? न्यायिक पुनरावलोकनाचे तत्व काय म्हणतं की एखादा कायदा जर संसदेने बनवला, काय म्हणतं ते? की एखादा कायदा जर तुमच्या संसदेने बनवला तर तो कायदा जो बनवलेला आहे आपल्या संविधानानुसार, काय? आपल्या संविधानानुसार तो बरोबर बसतो किंवा नाही. काय? की जो कायदा बनवलेला आहे त्याला आपल्या संविधानानुसार तो त्या नियमावलीमध्ये बसतो किंवा नाही हे पूर्णपणे चेक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तुमच्या सुप्रीम कोर्टाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला आहे. कशाला आहे? सर्वोच्च न्यायालय आहे. आणि तेच काम आपलं ज्युडिशियल रिव्ह्यू आपण त्याला म्हणतो किंवा न्यायिक पुनरावलोकनाचे तत्व. म्हणजे एखादा जो न्याय दिलेला आहे आणि त्याचं पुनर्विलोकन करणं म्हणजेच का आपण ते जे एखादा कायदा बनलेला आहे त्याचं आपण पुनर्विलोकन करू शकतो किंवा त्याला आपण परत चेक करू शकतो. म्हणून जसं की तुम्ही 370 बद्दल बघाल की 2019 मध्ये 370 आपण काढून टाकला, पण त्याच्यावर 2 ते 3 वर्ष तो बरोबर आहे किंवा नाही, तो घटनाबाह्य आहे किंवा नाही हे चेक करण्याचं काम कोणी केलं? तर आपल्या सुप्रीम कोर्टाने केलं. आणि 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा जो 370 काढलेला आहे पूर्णपणे कायदे के दायरे में रह के उसको निकाला गया है. बस एवढंच. कायद्यात राहून त्याचं काम केलं. म्हणून कायदा घटनाबाह्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे बरोबर आहे. पूर्णपणे आपल्याला न्याय संस्थेला त्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहू. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? काय? जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं एवढं आपल्याला बघायचं. तुम्हाला सांगितलं जिल्हा न्यायाधीश म्हणजे काय? आपलं कनिष्ठ न्यायालय. आणि कनिष्ठ न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? मग आपला राज्यपाल करतात. कोण करतात? राज्यपाल. ठीक आहे. राज्यपाल कोणाचा माणूस असतात? केंद्राचे माणूस असतात. केंद्राचं प्रतिनिधित्व कुठे करतात? ते आपल्या राज्यामध्ये. तसेच आणीबाणी त्या राज्यात लावायची की नाही हे काम कोण सांगतं? मग आपले दादा सांगतात. ठीक आहे. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही? याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं. मित्रांनो जे रटण्याचे विषय तुम्हाला रटणं गरजेचे. मी तुम्हाला हे विषय कमेंट मध्ये कार्य लावतो जे रटण्याचे, कारण नेमकं कमेंट मध्ये लिहिताना तरी तुमच्या ते लक्षात राहतील. म्हणून जो प्रश्न समजवायचा नाही जो फक्त रटायचा आहे ते तुम्हाला पूर्णपणे कमेंट मध्ये सांगायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? कितीदा येणार आहे आणि किती नाही? नवी मुंबई. ठीक आहे. पुढचा प्रश्न. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो? ठीक आहे. राज्य प्रशासकीय एक आपलं हे आपण म्हणू शकतो त्याला आयोग आहे किंवा प्रशासकीय आयोग आहे. त्याच्या राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो? मग आपले राज्यपाल करतात. कोण करतात? राज्यपाल. पुढचा प्रश्न. भारतीय निवडणूक आयोग याच्याबद्दल आपल्याला डिटेल मध्ये माहिती पाहिजे. आपण याआधी सुद्धा भारतीय निवडणूक आयोगाबद्दल पाहिलंय, पण परत भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना या दिवशी झाली. ते कधी झाली? ते तर
तुम्ही सांगायचं. मी सुरुवातीला पण सांगितली माझ्या मते. ठीक आहे, प्रत्येक गोष्टी स्थापना याच दिवशी झालेली. कधी? 25 जानेवारी 1950. कधी? सॉरी 26 जानेवारी 1950. कधी झालेली आहे? 26 जानेवारी 1950. 15 ऑगस्टला काय झालंय सांगायचं काम नाही. 25 जानेवारी 1951. एकदा चेक करून घे जाऊ रे याचं उत्तर काय. मला तर हे वाटतंय पण एवढं काही लक्षात नाही, चेक करून घ्या एकदा. पण याच्याबद्दल काय माहिती पाहिजे आपल्याला. निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324. किती आहे? कलम 324 भाग 15. काय? भाग 15. किती आपला? भाग 15. 324 नंतर 325 काय म्हणतं रे? इलेक्टोरल रोल, किंवा आपण त्याला म्हणू शकतो तुमची निवडणुकीची यादी, म्हणजे निवडणुकीमध्ये भाग कोण घेणार त्या लोकांची यादी. 326 काय म्हणतात? आपला मतदानाचा हक्क. प्रश्न आलेला आहे मतदानाचा हक्क. एवढं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? मग दिल्लीला आहे. कुठे? दिल्लीला आहे. सुरुवातीला 1774 मध्ये कुठे स्थापना झाली त्याची? कोलकात्यामध्ये. पण कालांतराने पुढे चालून ते कुठे गेलं? मग दिल्लीला गेलं. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? कधीही लक्षात ठेवायचं, नीती आयोगाचे अध्यक्ष कायम कोण असतात? त्या देशाचे, म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान असतात. आणि सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान काय आहेत? माननीय श्री नरेंद्र मोदीजी आहेत. म्हणून सध्या आपले नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? मग माननीय श्री नरेंद्र मोदीजी आहेत. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयोग कोण आहेत? काय? भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? याचं सुद्धा उत्तर आपण कुठे लिहायचंय? कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये काय तुम्ही डिसाईड करणार काय नाही, डायरेक्टली वन लाईनर शब्द आहे त्याचं. ठीक आहे, तर मित्रांनो हा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणतो की राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कोणत्या वर्षी साजरा केला जातो? 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर बद्दल काय माहिती आपल्याला की 26 नोव्हेंबर 1949 ला आपण प्रस्तावनेला काय केलं होतं? स्वीकारलं होतं किंवा स्वीकृत केलं होतं. आणि 26 जानेवारी 1950 ला आपण काय केली? त्याची अंमलबजावणी केली होती. आणि 12 जानेवारीला कोणता दिवस असतो? हे चांगल्या प्रकारे तुमचं रटून पाठ झालेलं असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक संस्था नाही? साधारण गोष्ट सांगतो, एखादी घटना ही घटनात्मक संस्था आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? ज्याला कलम नाही ती काय? मग आपली घटनात्मक संस्था नाही. ज्या गोष्टीला कलम नाही ती काय? आपली मग घटनात्मक संस्था नाही. भारतीय निवडणूक आयोग कलम 324. योजना आयोगला कलम आहेच नाही. ही आपली एक इकॉनॉमिकल समजा योजना. केंद्रीय लोकसेवा आयोग काय? 315. राज्य लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग कलम 315. वित्त आयोग मागे प्रश्नात मी सांगितलं होतं किती आहे? कलम 280. कलम 292 नुसार कोण कर्ज घेतं आणि कलम 293 नुसार कोण कर्ज घेत आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे? केंद्र सरकार. ठीक आहे, आणि राज्य सरकार 293 नुसार. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे. एवढं रिलेट करता आलं पाहिजे. वित्त आयोगाची कलम कोणती? आपली कलम 280. लक्षात ठेवायचं, पुढे प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारतीय राज्य घटनेत कलम 315 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आताच झालं आपलं. कलम 315 राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्र लोकसेवा आयोग या दोन गोष्टींशी रिलेटेड आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? कोणतं? निवडणूक आयोग. कितीदा सांगून झालं? कितीदा? किती आहे? कलम 324 ते कलम 329 पर्यंत आहे. भाग 15. कोणता भाग आहे? भाग 15. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क काय आहे? ह्युमन राईट्स कमिशन म्हणलं जातं. काय म्हणतात त्याला? ह्युमन राईट्स कमिशन. म्हणजे जर आपल्या भारतातील कोणत्याही व्यक्तीच्या, म्हणजे मानवता आपण म्हणू शकतो त्याला काय? मानवता या मानवतेचे जर उल्लंघन झालं त्याच्यासाठी आपला काय स्पेशल आयोगाची स्थापना केलेली. मग त्या आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? आपली 1993 मध्ये. कधी झालेली? 1993 मध्ये. तुम्हाला विचारलं जाईल ह्युमन राईट्स कमिशन. ह्युमन राईट्स कमिशन कधी सुरुवात झाली? मग याची ह्युमन राईट्स कमिशनची तुमची 1993 मध्ये. कधी सुरुवात झाली? 1993. पुढचा प्रश्न,
संघ लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेत कोणत्या कलमानुसार होते किंवा कोणत्या अनुच्छेद म्हणजे काय कलमानुसार होते? मग कलम 315. अनुच्छेद 356 काय आपला? तर आपलं काय राष्ट्रपती राजवट लागणे. आणि 325 काय म्हणतात तुमचं? इलेक्टोरल रोल. 324 ने कशाची स्थापना होते आपली? नॅशनल इलेक्शन कमिशन म्हणजे राष्ट्रीय निवडणूक आयोगाची. 326 काय म्हणतो मग आपलं? की मतदानाचा हक्क. मत द्यावयाचे नसेल तर खालील पैकी कोणता पर्याय निवडावा? 2019 पासून तुम्ही पाहिलं की जर तुम्हाला वाटत असेल की वरील पैकी एकही मतदान देण्याच्या लायकीचा नाही तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता नोटा. याचा फुल फॉर्म काय तुमचा? नन ऑफ दी अबव. काय? नन ऑफ दी अबव. अबव म्हणजे वरील, वरील पैकी असं धरून झाला. काय? वरील पैकी नन. नन म्हणजे काय? नन ऑफ, वरील पैकी एकही नाही. काय? वरील पैकी एकही नाही. नन ऑफ दी अबव म्हणजेच काय? वरील पैकी एकही त्या लायकीचा नाहीये असं याचं म्हणणं आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की एकही व्यक्ती वरील पैकी आमच्या राज्याचा किंवा आमच्या समजा खासदारकीचा किंवा आमदारकीचा उमेदवार असावा असं त्याचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? काय? निवडणूक आयोग 324. याच्यामध्ये दिलेलंच नाहीये, याच्यामध्ये उत्तर दिलेलं नाहीये. निवडणूक आयोग कशानुसार आपल्या? कलम 324 नुसार आहे. कशानुसार आहे? कलम 324 नुसार. काय आपला निवडणूक आयोग. ठीक आहे. 315 नुसार काय? राज्य किंवा केंद्र लोकसेवा आयोग. राज्य किंवा केंद्र लोकसेवा आयोग. आणि या सर्व कलमा मग त्याच्याशी काही घेणं देणं नाही. 324 नुसार काय मग आपलं? भारतीय निवडणूक आयोग. 100% हा प्रश्न कॅन्सल झाला असेल, नाही तर ऑप्शन मध्ये त्याचं उत्तर वेगळं दिलेलं असेल. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतात? राज्य आला म्हणजे कोण आलं पाहिजे आपलं? मग राज्यपाल येतात. कोण येतात मग? राज्यपाल. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोण आहे? मग केंद्र आलं म्हणजे आपले राष्ट्रपती साहेब आलेले पाहिजे. आणि पुढचं मग आपलं थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. तसेच मला पण थँक्यू म्हणा, मी एवढा व्हिडिओ बनवतो म्हणून. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो. तसेच आपला व्हिडिओ आता संपलेला आहे. त्यानंतर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.